आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे तुझी देवा। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलोय इथे व्हिडिओ पाहायला आलोय आणि आज गणपती सीझन चालू आहे आणि आता 2 दिवस झाले विसर्जन जाणारा। आम्ही आता गणपती दिवस एन्जॉय केले आणि आरतीला आणि संध्याकाळच्या भजनाला जाऊन आम्ही खूप काही अनुभवलं आणि आता आम्ही याला पोहायला आलोय विहिरीवर आणि सगळे मुंबईचे मित्र आहेत आणि ते सगळे मजा घेत आहेत। पाऊस झालाय, छत्री बंद करतो मी। तर ती बघू शकता, सगळे मुंबईचे मित्र आलेत आणि दादा आणि काका पण आहेत सगळे। बघा हे सगळे काकाने उडी मारणार आहेत। हा वेग पडायला बघा, तो आता तो पुण्याला असतो पण आता तो 2 दिवस झाला आलाय। तर बघू मित्रांची मजा ही आणि आता मित्र सगळे उड्या मारणार आहेत आणि एका आमची विहीर आहे ही, या विहिरीचं पाणी जे आटत नाही त्या विहिरीमध्ये त्या पाण्याची मजा घेणार आहेत। तर मित्रांनो आता माझा भाऊ आहे, तर हा उडी मारणार आहे पाण्यामध्ये आणि उडी मारली त्याने, दुसऱ्या मित्राने उडी मारले आणि तो खाली गेला बघा। आता काका उडी मारतोय पाणीमध्ये, निळं पाणी स्वच्छ आहे आणि बाहेर पाऊस पडतो आणि मित्र बोलताय हा परत माझा दादा आहे, दादा उडी मारतोय आणि हा बटरा काका आहे माझा, काका उडी मारतोय। काकाने मस्त जबरदस्त उडी मारली। मित्रांनो गावाकडे पोहायला मजा वेगळी असते आणि विहिरीमध्ये पोहायला गेले तर एक आपल्याला एक कला अंगामध्ये लागते आणि सगळी कला जोपासतात बघा मस्त। तर मित्रांनो आमच्या ते वरती विहिरीतून याला वरती पायरी आहेत, म्हणजे छोट्या दगडाच्या पायऱ्या आहेत, त्याच्यामधून आम्ही येतो वरती येतो आणि सध्या मी पोहत नाही आहे कारण का मला अजून जरा नीट पोहता येत नाही, तर मी पाऱ्यामध्ये पोहतो जास्त नदीमध्ये नाही। आणि हे दोघं जण बघायला आलेत। तर मित्रांनो तुम्ही काय सांगाल, ते पोरं पोहत आहेत, तुम्हाला मस्त वाटतंय काय बघून त्यांना? तर तुम्ही नक्की पोहाल काय पुढे? नक्की तुम्ही पोहण्याचा प्रयत्न करा विहिरीमध्ये, एक दिवस मजा घ्या तुम्ही पण, तुम्हाला पण समजेल। आता मी झाडावर जाताना मित्र तुला कसं वाटतंय? आम्हाला मस्त वाटतं। ह्या मित्रांना बघून मस्त वाटतंय। तुम्ही नक्की पोहाल ना पुढे? पुढे नक्की पोहणार, जर आलं तर पोहणार नक्की। ही पोलाने कला शिकली पाहिजे। आता हा दादा बघा, माझा दादा आहे, तो आता झाडाला फांदी बघ घेऊन उडी मारतोय, तो लटकलाय चांगला, जी फांदी तुटते आहे त्याच्या वजनाने। हा तरी पण उडी मारायचा प्रयत्न करतोय बघा, लटकलाय। आज आमच्याकडे सकाळी माकड आलं होतं झाडावरती आणि ते आज माकड इकडे खाली आले वाटतं, आता त्या माकडाची सेम उडी मारतोय दादा, ते मारली उडी। हा बघा माझा भाऊ, हा सौरभ कोदरे भाऊ उलट्या पोहतोय। उलट्या पोहण्याची कला वेगळी असते बघा, तुम्ही मस्त दिसतोय, पाणी एकदम निवाळ आहे। तर हा बघा तुम्ही वेग पडाल, तो बॉडीवर पोहतोय, त्याने व्हाईट बॉडी घातले आणि उडी मारताना त्याने बिडूक उडी मारली। पोहायचं त्याच्यानंतर हे सगळेजण मोठे झाले, मला सगळं बघून हो तुझा दादा वगैरे सगळं भाऊ वेग हे सगळं आमचं सगळं बघून सगळं मोठे झाले सगळे। रशी बांधून पोहतो पहिले रशी बांधून आणि कमरेला काढणं बिणणं वगैरे सगळं बांधून आम्ही सगळं पोहत होतो आणि आता हे आता इथंच पोहतात। ते मस्त ह्या पोराने हे सगळे हे केलंय आणि हा काकाने बहुतेक सगळा अनुभव घेतलाय पोहायचा आणि बहुतेक सगळे पोहलेत ते। तर मित्रांनो अजून माझे दादा आहेत 2, त्या दादांची मी मुलाखत म्हणजे तुम्हाला त्यांना विचारून मी सांगतो कसं वाटतं त्यांना, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे विहिरीबद्दल आणि त्यांना सवय कशी लागली पोहायची, तर मी त्यांना विचारतो। मी दादा तू काय सांगशील आणि तुला पोहायला कसं काय आणि कसा शिकलास? पहिला आम्ही म्हशीरोबात असो, म्हशीरोबात पोहायला शिकलेला आम्ही। आता मोठा हवात उडी मारतो, ते पण चुरून जरूर सांगा 2 शब्द। माझं काय सांगणार, कसं पोहायला शिकलं सांग? पोहायला शिकलो म्हणजे आता हा मला घेऊन जायचे नाही आणि जबरदस्ती पाठीला मागे लागायचो मी आणि हा पाटणा आम्ही जरा शिव्या खायला पण हा यायचो ते पण हा याला पाटणा यायचा आमच्या। आणि त्या आता ज्याला जी पहिली मुलाखत दिला
तू पाटल्या आलो तरी पण मारायचो नाही तरी पण मारायचा. पहिला हा पोरे हाता घालायचा माहितीये. पहिला मी कुऱ्हाड घेऊन फिरायचो. नाही लिहिली तर कुऱ्हाड मारायचा आमच्यावर. पण नक्की आमच्याकडे या. आणि आमचं गाव निवळी कोदरेवाडीचं आहे. इथे विहीर चांगली आहे आणि संपूर्ण गावाची विहीर आहे. तिथे नक्की पोहायला या आणि खदळ पाणी. आम्ही नक्की वाट बघतो तुमची. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की आमच्या गणपतीला या. आमच्या गणपती बाप्पा आहेत त्यांच्या पाया पडायला नक्की या.